चिंचवडच्या यात्रेमध्ये मेड इन पाकिस्तान वस्तूंची विक्री केल्याचा दावा केला जातोय। श्री मोरया गोसावी मंदिर परिसरामधील यात्रेतील प्रकार असल्याचा एका महिलेने दावा केलाय। महिलेने यात्रेमधून चादर खरेदी केली होती। ही चादर धुतल्यानंतर लेबलवर मेड इन पाकिस्तान असा उल्लेख असल्याचं तिने म्हटलंय। देशामध्ये पाकिस्तानी वस्तूंवर निर्बंध असताना त्या बाजारामध्ये कशा पोहोचतात असा प्रश्न आता उपस्थित होतोय। पिंपरी चिंचवड मधल्या मोरया गोसावी गणपती मंदिरासमोर संकष्टी चतुर्थीला खरेदी केलेली चादर पाकिस्तानी असल्याचा दावा एका महिलेने केलाय। घरी आणलेली चादर उघडताच त्यावर मेड इन पाकिस्तानचा स्टिकर असल्याचा दावा महिलेने केलाय। महिलेने यावर संताप व्यक्त केला असून तिचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय। संकष्टी चतुर्थीला चिंचवडमध्ये मोरया गोसावी मंदिर आहे, तिथे सगळे भाविक दर्शनाला जातात। दर महिन्याला जेव्हाही संकष्टी चतुर्थी तिथे असते ते छोटीशी जत्रा भरते। तिथून मी 2-3 गोष्टी विकत घेतल्या। ओके, आणि ही चादर सुद्धा मी तिथून विकत घेतली। आज ही चादर मी वॉश केली आणि वॉश करताना मला हे इथे यांचं स्टिकर दिसलं, जे असं चिकटवलेलं होतं। हे बघा, हे जे दिसतंय ना फोल्ड, हे असं चिकटवलेलं होतं। तुम्ही पण वाचा, दिसतंय मेड इन पाकिस्तान। बॉर्डरवर पण राहत नाही आणि आपल्यापाशी मेड इन पाकिस्तान गोष्ट म्हणजे माझ्या घरात आहे। खूप संताप होतोय माझा। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चिंचवड पोलिसांनी याची दखल घेतली आहे। या प्रकरणी तक्रार दाखल झाली नसली तरी प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन एका अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची टीम तपासासाठी लावण्यात आली आहे, असं पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांनी स्पष्ट केलं। सदरबाबत अद्याप कोणतीही पोलीस स्टेशनला तक्रार आलेली नाही, तरी देखील जो व्हिडिओ प्रसारित झालेला आहे आम्ही त्याची तात्काळ दखल घेऊन सदर मंदिर परिसरामध्ये आम्ही एक अधिकाऱ्यांनी टीम नियुक्त केलेली आहे आणि त्या माध्यमातून आपण जो पतविक्रेता आहे त्याचा शोध घेत आहोत। महानगरपालिकेलाही पत्रव्यवहार करून अशा पतविक्रेत्यावर कारवाई करण्याबाबत विनंती करत आहोत। दुसरीकडे या भागात व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांनी फेरीवाल्यांवर संताप व्यक्त केला आहे। आता तर सध्या मेड इन पाकिस्तानची जे चादर बघितली आपण 1-2 दिवसापूर्वी, पण उद्या तुम्ही बॉम्ब पण आणून ठेवू शकता। त्यावर प्रशासनाने, पिंपरी चिंचवड प्रशासनाने आणि पोलीस स्टेशनने याची खबरदारी घ्यावी। दरम्यान पाकिस्तानी चादर व्यापाराला मिळाली कशी, ज्यांना दिल्या त्याला त्या कुठून मिळाल्या, यामध्ये कोण कोण सहभागी आहेत असे अनेक प्रश्न त्यामुळे उपस्थित झाले।